रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक समुद्रात शनिवारी अजंठा कंपनीच्या कॅटमरान प्रवासी बोटीला झालेल्या अपघाताची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती या दुर्घटनेची सखोल चौकशी करून 3 दिवसांत आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. अपघातग्रस्त बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच बोटीचे नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्वेक्षण प्रमाणपत्रही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार निलंबित करण्यात आले आहेत. या बोटीला पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. अजंठा कंपनीची प्रवासी बोट शनिवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास 130 प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाहून मांडवा येथे निघाली होती. मांडवा जेटीपासून सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असताना बोटीत समुद्राचे पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. बोटीवरील कर्मचारी आणि प्रवाशांनी मांडवा जेटी येथे संपर्क साधून तातडीची मदत मागितली. मांडवा जेटी परिसरात समुद्रात असलेल्या बोटींनी तत्काळ अपघातग्रस्त बोटीतील प्रवाशांची मदत करून त्यांना दुसऱ्या बोटीत घेऊन मांडवा जेटी येथे सुरक्षितपणे पोहोचवले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र या घटनेमुळे प्रवासी बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.